नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे बेसिक मॅथमॅटिक्स क्रॅश कोर्स. आपला चॅप्टर सुरू आहे मॅट्रिसेस आणि आज आपण शिकणार आहे मॅट्रिसेस मध्ये इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. इनव्हर्स ऑफ मॅट्रिसेस बाय ऍडजॉइंट मेथड. कधी कधी असे विचारते पोरं कन्फ्युजन होतात की ऍडजॉइंट सॉल्व्ह करावं लागते की इनव्हर्स सॉल्व्ह करावं लागते. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इनव्हर्स हा शब्द आला तर इनव्हर्स सॉल्व्ह करावं लागते. त्याच्यात ऍडजॉइंट जरी आला तरी इनव्हर्स सॉल्व्ह करावं लागते. आणि जे फाईंड म्हटलं ते इनव्हर्स ऑफ मॅट्रिसेस, पण कोणत्या मेथडनं? ऍडजॉइंट मेथडनं. किंवा याले ऑर असं येते a⁻⁻1 हे आपल्याला फाईंड करायचं. म्हणजे ए चा इनव्हर्स, याला पण म्हणतात ए इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. मग याच्या स्टेप्स आहेत. स्टेप नंबर फर्स्ट आहे, पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला डिटरमिन काढायला लागते. डिटरमिनंट ऑफ ए इज नॉट इज इक्वल टू 0 पाहिजे आपल्याला. हे स्टेप नंबर फर्स्ट आहे. नंतर स्टेप नंबर 2, मायनर अँड को फॅक्टर काढायला लागतात, जे याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण शिकलो होतो तेच. मायनर अँड को फॅक्टर, मायनर अँड को फॅक्टर, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. स्टेप नंबर 3, आपल्याला काय लागतात मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर ए इज इक्वल टू, कालच्या लेक्चर मध्ये शिकलो होतो आपण, A11, A12, A13, A21, 22, 23, 31, 32, 33. 11, 12, 13, 21, 22, 23, 31, 32, 33. स्टेप नंबर 4 मध्ये पण आपल्याला ऍडजॉइंट काढायला लागते. लक्षात ठेवा, इनव्हर्स काढण्यासाठी आपल्याला ऍडजॉइंट काढायला लागते, म्हणजे काढायला लागते. म्हणजे इथं काढसाल तुम्ही ऍडजॉइंट. फॉर्म्युला आहे ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर. याचं तुम्ही ट्रान्सपोज करसाल, रोचं कॉलम किंवा कॉलमचं रो. ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर. आणि आता लास्ट स्टेज आहे स्टेप नंबर 5. याच्यामध्ये तुमचा इनव्हर्स निघेल. इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे 1 डिटरमिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. बस, डिटरमिनंट ऑफ ए आणि ऍडजॉइंट ऑफ ए या दोघांचा मल्टिप्लाय म्हणजे असते इनव्हर्स. हे अशा 5 मेथड आहेत. आपण प्रॉब्लेम घेऊ. पूर्णच्या पूर्ण टॉपिक कॅल्क्युलेटर सॉल्व्ह होते, त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शन नाही आहे. याच्यात आउट ऑफ मार्क्स भेटेल तुम्हाला. आता लक्ष द्या, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, फाइंड ए इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. A inverse by adjoint method. If find A inverse by adjoint method if A is equal to 1 minus 1 0 0 1 1 1 to 1. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कितीही जर समजा हे बिनकोण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करसाल तर गॅरंटेड काही ना काही तर चुकतेस. नजर हटते, दुर्घटना घडते. म्हणून हा क्वेश्चन आला तर याच्यात पूर्णपैकी पूर्ण मार्क्स जर भेटवायचे असतील तर तुम्हाला कॅल्सीचा यूज करावाच लागेल, लाईफलाईनचा यूज करावा लागेल. ते लाईफलाईन आपल्यासाठी, लाईफलाईनचा यूज करा मस्त आणि चांगले आउट ऑफ मार्क भेटवा. तर बघा, आता इनव्हर्स फाईंड करायचा आहे तर सर्वात पहिली स्टेप आपल्याला डिटरमिनंट काढायला लागते. काय काढायला लागते? डिटरमिनंट. मग असं इथं डिटरमिनंट ऑफ ए, त्यानंतर याचा डिटरमिनंट काढू. आता डिटरमिनंट कसा काढतात बघा, 1 minus 1 0 0 1 1 1 2 1 हा डिटरमिनंट. त्यानंतर काय नाही, दोन स्टेप सोडून द्यायच्या, 1 आणि 2, 1 आणि 2 हे स्टेप सोडून द्यायच्या आणि कॅल्क्युलेटरचा यूज करायचा डिटरमिनंट काढण्यासाठी. कारण जर डिटरमिनंट जर बरोबर असता तर आपल्याला या क्रॅश कोर्सची गरज
आली असती का? नाही आली असती. म्हणून आपल्याला हे कॅल्सीचाच यूज करावा लागेल. सर्व आधी तुमच्याकडे कॅल्सी असली पाहिजे FX991ES प्लस किंवा ॲडव्हान्स, ते ब्लॅक अँड व्हाईट वाली कॅल्सी 2 कलरमध्ये येते. तर ते जरी असली तरी तुमचं होऊन जाईल का. फक्त ES पाहिजे, MS नाही. तर सर्व आधी मोड सेटमध्ये जायचं. त्यानंतर तिथं शोधायचं मॅट्रेसेस कुठे आहेत. कहाँ पे हो जी मॅट्रेसेस, मग यहाँ पे हो जी सर 6 नंबर पे आलाच. 6 नंबर प्रेस करायचं. मग त्यानंतर मॅट्रेसेस मध्ये मॅथ ए, मॅथ बी, मॅथ सी आहे, म्हणजे मॅट्रिक्स ए, मॅट्रिक्स बी, मॅट्रिक्स सी. 1 नंबर प्रेस करायचं. किती बाय कितीचा आहे? 3 रोज आत आणि 3 कॉलम्स आत. 3 रो आत 3 कॉलम, 3x3. किती नंबरवर आहे? ॲडव्हान्स म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये 3 आणि 3 दाबा लागेल, म्हणजे 3x3 साठी. आणि आपल्यापाशी जी साधी कॅल्सी आहे त्याच्यामध्ये 1 नंबर प्रेस करावा लागेल. नंतर हे व्हॅल्यू पुटअप करायच्या. मग इथं लिहायचं 1 इज इक्वल टू, नंतर लिहायचं -1 इज इक्वल टू, समोर जाते 0 इज इक्वल टू, नंतर 0 इज इक्वल टू, नंतर 1 इज इक्वल टू, नंतर 1 इज इक्वल टू, नंतर 1 इज इक्वल टू, नंतर 2 इज इक्वल टू, नंतर 1 इज इक्वल टू. नंतर विद्यार्थी मित्रांनो याच्यात एसीचं बटन दाबायचं. मग ऑल क्लिअर करा. झाली क्लिअर. तुम्हाला असं वाटत असेल की कॅल्सीतले ते व्हॅल्यू मिटल्या, पण तसं काही नाही आहे. कॅल्सीमध्ये पण एक मेमरी असते, ती स्टोअर झाली व्हॅल्यू. मग आता काय करायचं, शिफ्ट बटन दाबायचं. ॲडव्हान्स वाल्यांनी, ब्लॅक अँड व्हाईट वाल्यांनी ऑप्शन डायरेक्ट मॅट्रेसेस येते, पण आपलं शिफ्ट 4 नंबरवर मॅट्रेसेस. मग डिटर्मिनंट काढायचं आहे, तर शोधा तिथं डिटर्मिनंट कुठं आहे. कुठं ना कुठं तर असेल. DET नाव म्हणजे होती डिटर्मिनंट. माझ्या कॅल्सीमध्ये 7 नंबरवर आहे डिटर्मिनंट. 7 नंबरवर डिटर्मिनंट. मग शिफ्ट डबल 4 नंबर दाबाचा. आता कशा स्टोअर केली होती? मॅथ ए 3 नंबर व्हॅल्यू पुट केली. किती आलं उत्तर? -2. 2 व्हॅल्यू सोडल्या, इथं -2 लिहून टाकलं. ज्या विद्यार्थी लिहत नाही त्यांना एकच स्टेप सोडायची. ज्याला येते थोडंफार त्यांनी 2 स्टेप सोडायचं. मार्क भेटतातच. एक स्टेप मध्ये सोडली तरी मार्क भेटतातच. भेटला तुम्हाला डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट भेटला, हे नंतर काढू आपण. पहिले फक्त आन्सर लिहून घेऊ. पहिला स्टेप आपला कम्प्लीट झालेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता जाऊ आपण स्टेप नंबर 2 वर. कॅल्सीले तर जसं आहे तसं राहू द्या सध्या स्थितीत. आन्सर आलेला आहे -2, जसंच्या तसं राहू द्या. आता स्टेप नंबर 2 वर आपल्याला काय लागते? मायनर अँड कोफॅक्टर. मायनर अँड कोफॅक्टर. मायनर अँड कोफॅक्टर म्हणजे होते तेच 11, 12, 13. इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना सांगतो 11, 12, 13, नंतर 21, नंतर 22, नंतर 23, नंतर 31, नंतर 32, नंतर 33. हे असं लिहून टाकायचं. मग याला द्यायचं इज इक्वल टू, 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 इज इक्वल टू. नंतर मग एकाने ते प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. नंतर मग याला असा ब्रॅकेट 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 इज इक्वल टू 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 ब्रॅकेट ब्रॅकेट इज इक्वल टू. इथं पण ब्रॅकेट ब्रॅकेट इज इक्वल टू. विद्यार्थी मित्रांनो स्टेप नंबर 2 तुमची कंप्लीट झालेली आहे. त्याचे आन्सर आपण पहिले डायरेक्ट लिहिणार आहे. फक्त फॉर्मॅट बनवता आला पाहिजे. एक वेळा फॉर्मॅट बनवता आलं की बाकी मग तुम्हाला मार्क भेटतात. 6 मार्कावर प्रॉब्लेम येते याच्यावर. 4 मार्काचा किंवा 6 मार्काचा प्रॉब्लेम ठेवलेला आहे म्हणून. आणि ती क्वेश्चन नंबर 5व्यात आहे. स्ट्रेट लाईन लॉ आर तुम्ही आरामशीर सॉल्व्ह करू शकता. आता स्टेप नंबर 3 तर सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काढायला लागतात. काय काढायला लागतात? मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. आता मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर म्हणजे होते ए इज इक्वल टू A11, A12, A13, 11, 12, 13, A21, A22, A23, 21, 22, 23, A31, A32, A33.
11 12 13 21 22 33 23 आणि 31 32 33 झालं. जे इथं उत्तर येईल तो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. म्हणजे 11 12 हे उत्तरात ना ते म्हणजे होऊन जाईल मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. नंतर आपल्याला काय लागते ऍडजॉइंट. काय लागते ऍडजॉइंट. आता ऍडजॉइंट कसा करतात. ऍडजॉइंट म्हणजे होते ऍडजॉइंट ऑफ ए ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर. ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर किंवा असे लिहू शकता तुम्ही ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर. म्हणजे की रोचा कॉलम रोचा कॉलम रोचा कॉलम तोही तुमचा ऍडजॉइंट भेटून जाईल. इथे येऊन जाईल तो ऍडजॉइंट. कॅल्शियम मध्ये डायरेक्टच निघते. आणि आपली शेवटची स्टेप आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे की इनव्हर्स. ए इनव्हर्स फॉर्म्युला आहे 1 डिटरमिनेंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. 1 डिटरमिनेंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आणि आपला आहे का नाही ते लिहून टाकायचा. मग आता बघा 1 डिटरमिनेंट ऑफ ए तर काढलाच आहे आपण. डिटरमिनेंट किती आलेलं आहे -2. तर इथे लिहिसाल तुम्ही 1/-2 1/-2 आणि ऍडजॉइंट आता आपण काढू. पहा आता कसं येते. कॅल्शियम मध्ये आता काय करा एसीचं बटन दाबा. डिटरमिनेंट किती आला होता आपला -2. मग -2 लिहा. -2 लिहा. -2 दाबल्यावर मल्टिप्लायचं साईन लिहा. मग आता आपल्याला मॅथ ए आणायचा आहे तर डबल शिफ्ट आणि 4 नंबर. मॅथ ए किती नंबरवर आहे 3 नंबर. 3 नंबर पुट करा. शिफ्ट आणि 4 नंबर मॅट्रिक्स आहे आणि मॅथ ए 3 नंबरवर आहे. आणि त्यानंतर ते बोर्ड सेटअपच्या खालचं इनव्हर्सचं बटन दाबा. म्हणजे तुमच्या स्क्रीनवर इंटरफेस दिसत असेल -2 इंटू मॅट्रिसेस ए इनव्हर्स आणि इज इक्वल टूचं बटन दाबा. तो असते तुमचा ऍडजॉइंट. ऍडजॉइंट आला तुमचा -1 1 -1 1 1 -1 -1 -3 आणि 1 हे पूर्णच्या पूर्ण जो हा झाला ऍडजॉइंट. हेच व्हॅल्यू जशीच्या तशा वर टाका. -1 1 -1 1 1 -1 -3 1. आता विद्यार्थी मित्रांनो हेच व्हॅल्यू वर टाका. फक्त काय करायचं इथं ट्रान्सपोज करायचा आहे. तर रो आहे की नाही फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम मध्ये करायचा. -1 1 -1 आहे फर्स्ट रो आहे फर्स्ट कॉलम. -1 1 -1 सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम. 1 1 -1 1 1 -1 आणि थर्ड रोचा कन्वर्ट -1 -3 1 थर्ड रोचा कन्वर्ट थर्ड कॉलम. -1 -3 1 थर्ड रोचा कन्वर्ट थर्ड कॉलम. हा झाला तुमचा ऍडजॉइंट. मग आता ऍडजॉइंट झाला म्हणजे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर झाला. आता बघा 11 12 13 म्हणजे बघा हे -1 1 -1 -1 -1 1 -1 11 12 13 21 22 23 1 1 -3 1 1 -3 त्यानंतर 31 32 33 -1 -1 1 -1 एक मिनिट 1 1 -3 पाहिजे ना 1 1 -3 -1 -1 आणि 1 हे सर्व आन्सर तुमचे झालेले आहेत. आता म्हणजे तुम्हाला मार्क भेटले आउट ऑफ. फक्त राहिले याच्यात या ब्रॅकेटमध्ये लिहायचं आणि वरच्या 2 स्टेप. आता हे काही लिहिलं चालते. पहा आता डिटरमिनेंट कसा काढतात. काढता आला तर काढायचा नाही आला नको काढू. प्लस मायनस प्लस तर सर्वात पहिले प्लस घ्या लागते. फर्स्ट नंबर आहे पहा प्लस मायनस प्लस डिटरमिनेंट काढायला शिकवू राहिला मी तुम्हाला. प्लस मायनस प्लस फर्स्ट नंबर प्लस फर्स्ट नंबरचा एलिमेंट किती आहे 1. फर्स्ट रो तो सोडतोच आपण तसंच आपल्याला फर्स्ट कॉलम पण सोडून द्यावं लागते. मग काय राहिलं 1 1 2 1. बघा आता 1 × 1 किती होते 1 मग तसं मायनस 1 × 2 किती होते 2. याचा याचा मल्टिप्लाय याचा याचा मल्टिप्लाय चुका ना तुम्ही चुकवा काही घेणं नाही आपल्याला उत्तर आलेलं आहे आपलं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. सेकंड नंबर किती आहे मायनस. सेकंड नंबर किती आहे -1. आता सेकंड नंबरचा घेतला -1 मायनस मायनस काय होते +1. आता कॉलम कोणता नंबर सोडसाल. आता कॉलम सोडसाल सर सेकंड नंबरचा. व्हेरी गुड क्या बात आहे. सेकंड नंबरचा कॉलम सोडून देऊ. मग काय राहिलं 0 1 1 1 0 × 1 0 मतलब साइन मायनस आणि 1 × 1 1. थर्ड नंबरवर काय प्लस. थर्ड नंबरचा एलिमेंट्स किती आहे 0. सिंपल आहे. आता कोणता कॉलम सोडसाल थर्ड नंबरचा कॉलम सोडसाल. काय राहिलं 0 1 1 2 0 × 2 0 मतलब साइन मायनस नंतर 1 × 1 1. आता कॅल्क्युलेशन्स करा 1 ॲज इट इज 1 - 2 -1 0 - 1 -1 प्लस 0 आणि 0 - 1 -1. आता बघा 0 × -1 0 आता 0 होऊन जाते. 1 × -1 -1 1 × -1 -1 -1 -1 -2. हे जर गलतीने तुमचं भूलचूक झाली
आणि प्लसच्या जागी मायनस झालं तरी उत्तर तर आलेलं आहे. मग एवढं थोडी चेक करतात मास्तर लोक, फक्त डायरेक्ट उत्तर काढतात. डिटर्मिनंट ऑफ ए किती आहे ते तुमचा बरोबर आहे, तुम्ही कॅल्क्युलेटर सॉल्व्ह केलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता बघा, हे बघा आता याच्यात काय लिहायचं. 11 म्हणजे होते फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. सेम बिलकुल फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. आता डबल लिहा लागते मला. आता एक मिनिट इथं लिहितो. काय होता तो आपला मॅट्रिसेस 1 -1 0 0 1 1 1 2 1 हा होता. आता 11 चा अर्थ काय होते, पहिला 1 चा हे पहा R1, याला R1 म्हणतात, याला R2 म्हणतात, R3 C1 C2 C3. 11 पहिल्या 1 चा मिक्स होते रो, फर्स्ट रो सोडून द्या. त्यानंतर सेकंड 1 चा होते कॉलम, फर्स्ट कॉलम सोडून द्या. मग राहिलं 1 1 2 1 क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 × 1 1 मतलब सेन मायनस 1 × 2 2. पहा आता विद्यार्थी मित्रांनो 1 - 2 किती येते -1. उत्तर आहे आपल्या पाशी, काही टेन्शन नका घेऊ. चुकलं तरी चालेल, तुम्ही काही लिहा, उत्तर आलेलं आहे आपलं, एवढं थोडी चेक होते. त्यानंतर फर्स्ट रो, आता बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम घेऊ. फर्स्ट रो सेकंड कॉलम कसा घेसाल. आता हा फर्स्ट रो तो सोडून दिलाच, आता आपण सेकंड कॉलम सोडू. आता हा सेकंड कॉलम सोडून देऊ. सेकंड कॉलम सोडला तर इथं राहिलं 0 1 1 1 0 × 1 0 बरं साइन मायनस 1 × 1 1 0 -1 किती होते -1 आणि मायनस मायनस काय होते +1. त्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो तर दिला सोडून, सेम याच्या आधीच्या लेक्चर मध्ये पण शिकवलं होतं. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम घेऊया. फर्स्ट रो थर्ड कॉलम हा सोडून देऊ. मग 0 1 1 2 0 × 2 0 मतलब साइन मायनस आणि 1 × 1 1 0 -1 किती येते -1 फर्स्ट रो थर्ड कॉलम. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, आता घेऊया सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता सेकंड रो सोडावा लागेल. सेकंड रो दिला सोडून आणि फर्स्ट कॉलम पण दिला सोडून. मग काय राहिलं -1 0 2 1 -1 × 1 -1 मतलब सेन मायनस आणि 0 × 2 किती होते 0 × 2 0. बघा विद्यार्थी मित्रांनो -1 -0 -1 आणि मायनस मायनस +1 होते. 22 सेकंड रो सेकंड कॉलम सोडून देऊ. सेकंड रो आता सेकंड कॉलम सोडून देऊ. बघा 1 0 1 1 1 × 1 मतलब 1 × 1 1 मतलब साइन मायनस आणि 0 × 1 0 1 - 0 1. सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम आता सेकंड रो थर्ड कॉलम सोडून दिला. 1 - 1 1 2 1 × 2 1 × 2 2 मतलब साइन मायनस -1 × 1 -1 × 1 -1 मायनस मायनस काय होते +1 2 + 1 3. एक मिनिट चेक करू आपण. सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम 1 × 2 2 2 त्याच्यानंतर मतलब साइन मायनस 1 × -1 -1 मायनस मायनस +1 2 + 1 3 -3 पाहिजे ना आपलं उत्तर. चेक इट. हा बरोबर आहे. इथं मी चिन्ह काय चालतं इथं, तर इथं म्हटलं -3 2 + 1 3 -3 इथं लिहिलं होतं मी. त्यानंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम. आता विद्यार्थी मित्रांनो थर्ड रो ले सोडून देऊ आणि फर्स्ट कॉलम सोडून देऊ. हा थर्ड, आता बघा थर्ड रो फर्स्ट कॉलम सोडून दिला. मग राहिलं -1 0 1 1 -1 × 1
-1 इंटू 1 किती होतो? -1 होतो विद्यार्थी मित्रांनो. इथला मायनस मग साइन मायनस आणि 0 इंटू 1 किती होतो? 0 इंटू 1 0, 0 इंटू 1 0. बघा -1 -0 -1 प्लस मायनस -1. आता थर्ड रो सेकंड कॉलम घेऊ. थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो घेतला. आता सेकंड कॉलम घेऊन घेऊ. मग काय राहिलं? 1 0 1 1 1 इंटू 1 1 मध्ये साइन मायनस 0 इंटू 0 0. 1 इंटू 1 1 मध्ये साइन मायनस 0 इंटू 0 0. 1 - 0 1 म्हणजे -1. आता थर्ड रो थर्ड कॉलम घेऊ विद्यार्थी मित्रांनो. थर्ड रो थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. 1 -1 0 1 1 इंटू 1 1 मध्ये साइन मायनस -1 इंटू 0 0. 1 - 0 1. हे बघा उत्तर आलेलं आहे. तसंच बघा हेच व्हॅल्यू याच्यात लिहा लागतात आणि याचाच मग रोचं कन्वर्ट कॉलम, रोचं कन्वर्ट कॉलम, रोचं कन्वर्ट कॉलम आणि त्याच्यानंतर हे भेटून जाते तुम्हाला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिसेस. आणि त्याच्यानंतर मग इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. हा लिहिला. आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथं -2 आहे तर फक्त अंदाज चिन्ह बदलवायचे, नाही बदलवले तरी चालतात बरं. जर तुम्हाला येत असेल तर बदलवायचे, रिस्क काही घ्यायची नाही. एवढं ठेवलं तरी तुम्हाला मार्क भेटतातच 4 पैकी 4. जर वाटत असेल तर बदलून टाकायचे. पण काय बदलवायचे? कारण इथं मायनस साईन आलं तर बदलवायचे, नाहीतर नाही. -1चं काय होते? +1. +1चं काय होते? -1. मायनसचं काय होते? +1. प्लसचं काय होते? -1. प्लसचं काय होते? -1. मायनसचं प्लस, मायनसचं प्लस, मायनसचं प्लस, प्लसचं 1. +1चं -1. ठीक आहे रे बाबा, हा मायनस आणि हा झाला ए इनव्हर्स. प्रॉब्लेम इज सॉल्व. या 1/2 न मल्टिप्लाय करायची काहीच गरज नाही. काय केले? चिन्ह बदलवले कारण इथं काय लागलं होतं? मायनस साईन लागलं होतं. हे प्रॉब्लेम इथं संपलेला आहे. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 2. फाइंड द इनवर्स, find the inverse of the matrix. Find the inverse of the matrix. नाव दिलं नाही, नाव आपण देऊन त्याला 1 2 4 -1 2 3 1 4 1 बाय युझिंग ऍडजॉइंट मेथड. युझिंग कोणती मेथड? ऍडजॉइंट मेथड यूज करा म्हणते. काय काय पोरं काय करतात? ऍडजॉइंट सॉल्व्ह करतात. अरे बा इथं बघा ना, पहिले काय सांगितलं? फाइंड द इनवर्स म्हटलं. ऍडजॉइंट काय लागते? काय ऍडजॉइंट तर काढायच लागते, पण इनवर्स पण काय लागते. बघा इथं काय म्हटलं? फाइंड द इनवर्स. हायलाइट करून दाखवतो मी. फाइंड द इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स. ऍडजॉइंट मेथडला आपल्याला काय करायला लागते? इनवर्स काढायला लागते. सेम. आता काय करसाल? याला एक सर्वात पहिले स्टेप नंबर फर्स्ट मध्ये याला ए नाव देऊन देऊ, नसलं तर देऊन द्यायचं. 1 2 4 -1 2 3 1 4 1. त्यानंतर कॅल्ची रिफ्रेश करायची. कॅल्ची ऑन करा. शिफ्ट 9 3 इक्वल्स टू AC न कॅल्ची झाली क्लिअर. मग त्यानंतर मोड सेटअप मध्ये जा. मोड सेटअप मध्ये गेल्यावर मॅट्रिसेस शोधा. मैट्रिसेस जी कहाँ पे हो आप? सर जी मैं 6 नंबर पे हूँ. 6 नंबर पे 6 नंबर प्रेस कीजिए. त्याच्यानंतर मॅथ ए किती नंबर हो रहा है? 1 नंबर हो रहा है. 1 नंबर मॅथ ए, एकच नंबर घ्यायचा. किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे? 3x3चा. 3 रोज अँड 3 कॉलम, म्हणजे की 3 रोज अँड 3 कॉलम 1 नंबर हो रहा है. नंतर व्हॅल्यू पुट अप करा. 1 पहिला एलिमेंट्स आहे 1, नंतर दुसरा एलिमेंट्स आहे 2, म्हणजे 1 इज इक्वल टू बटन दाबलं की समोर जाते. नंतर 2 इज इक्वल टू 4 इज इक्वल टू, नंतर आता -1 इज इक्वल टू, नंतर 2 इज इक्वल टू 3 इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 4 इज इक्वल टू 1 इज इक्वल टू. नंतर एसीचं बटन दाबा. एसी झाली क्लिअर. क्लिअर नाही झालं ते स्टोअर झालं.
मग शिफ्ट 4 नंबरवर मॅट्रासेस, मग डिटर्मिनेंट शोधा. कहाँ पे हो जी डिटर्मिनेंट जी? सर जी मैं 7 नंबर पे हूँ, 7 नंबर पे, 7 नंबर डिटर्मिनेंट आलं डीईटी. मग डबल शिफ्ट 4 नंबर मॅट्रासेस, आता मॅथी घेऊ 3 नंबरवर आणि इज इक्वल टू -26 आलं. एक स्टेप सोडून द्या. आणि जर समजा तुम्हाला लस कठीण जात असेल ना तर एकच स्टेप सोडून देऊ आपण, डायरेक्ट सेकंड नंबरलेच लिहून टाकायचं -26 डिटर्मिनेंट ऑफ ए. तर लक्ष द्या, पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला डिटर्मिनेंट काढायचं आहे, त्याचे जे आहे ते असे व्हर्टिकल पाहिजे, हे असे पाहिजे. हे स्टेपमध्ये फक्त एकच स्टेप लिहायची, जास्त कठीण असलं तर काहीच टेन्शन नाही, एका स्टेपमध्येच आपण करून टाकू. आता ही झाली पहिली स्टेप. स्टेप नंबर 2 वर जाऊ आता आपण. स्टेप नंबर 2 म्हणजे तेच मायनर अँड कोफॅक्टर, मायनर अँड कोफॅक्टर. त्याच्यात काय आपल्याला काढायला लागते 11, 12, 13. मग इथं याचं A11, A12, A13, 11, 12, 13, 21, 21, 22, 23, 21, 22, 23. त्यानंतर 31, 32, 33, 31, 32, 33. नंतर इज इक्वल टू इज इक्वल टू इज इक्वल टू, नंतर इज इक्वल टू इज इक्वल टू इज इक्वल टू, नंतर इज इक्वल टू इज इक्वल टू इज इक्वल टू. नंतर बघा फॉर्म्युला प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस, नंतर मग ब्रॅकेट 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 ब्रॅकेट, नंतर इथं पण ब्रॅकेट 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 ब्रॅकेट. इज इक्वल टू 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 इज इक्वल टू. हे झाली तुमची स्टेप नंबर 2. येताच याची आन्सर. थांबा 2 मिनिटं, रुको जरा सबर करू. आता घेऊया स्टेप नंबर 3. आणि स्टेप नंबर 3 अशी आहे, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर म्हणजे ए इज इक्वल टू, फक्त अगेन तुम्हाला ते व्हॅल्यू लिहायच्या तिथं. A11, 12, 13, 11, 12, 13, 21, 22, 23, नंतर 31, 32, 33, 11, 12, 13, 21, 22, 23, 31, 32. इथं तुम्ही मस्त लिहिसाल ते व्हॅल्यू. नंतर ऍडजॉइंट, ऍडजॉइंटला सोपी आहे. ऍडजॉइंट म्हणजे होते ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर. ट्रान्सपोज, याचं रोचा कन्वर्ट कॉलम करायचा, बस. ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर हे भेटून जाईल तुम्हाला ऍडजॉइंट इथं. आणि आखरीला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे इनव्हर्स. हा झाला ऍडजॉइंट. आणि इथं मिळणार आहे इनव्हर्स. काय फॉर्म्युला आहे? 1 डिटर्मिनेंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता काढला आहे तुम्ही डिटर्मिनेंट 1 - 26. आता ऍडजॉइंट करायचं आहे, इथे लिहू आपण ऍडजॉइंट. तर काय करायचं, आता एसी करा, कॅल्क्युलेट करा. -26 लिहा, -26 आणि अपॉन मध्ये लिहायचं, फक्त -26 मल्टिप्लाय साइन, शिफ्ट 4, शिफ्ट आणि 4 दाबला तर मॅट्रिक्स येते. किती नंबरवर आता मॅथ ए 3 नंबर. म्हणजे की असं आलं तुमचं इंटरफेस -26 इंटू मॅथ ए. आणि मोड सेटअपच्या खालचं बटन इनव्हर्स आहे. म्हणजे असं आलं असेल तुमचं -26 इंटू मॅथ ए इनव्हर्स इज इक्वल टूचं बटन दाबा. इज इक्वल टूचं बटन दाबलं की वरचे आन्सर येतात. ते -10, नंतर आलं 14,
नंतर आला -2, नंतर आला 4, नंतर आला -3, नंतर आहे -7, नंतर आहे -6, नंतर आहे -2, नंतर आहे 4. बस हेच व्हॅल्यू इथे लिहून टाकायच्या वर. -10, 14, -2, +4, -3, -7, -6, -2 आणि 4. नंतर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, रोचा कन्वर्ट कॉलम इथं असला तर त्याचं रोचा कन्वर्ट कॉलम, रोचा कन्वर्ट कॉलम. -10, 14, -2 तर असं येईल. -10 असा हॉरिझॉन्टल आहे तर व्हर्टिकल. -10, 14, -2 डबल 4, -3, -7, 4, -3, -7 आणि -6, -2, 4, -6, -2, 4. आता ज्या विद्यार्थ्याला समजलं नाही त्याचं इथं सांगतो मी. बघा फर्स्ट रो चा कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रो चा कन्वर्ट सेकंड कॉलम, थर्ड रो चा कन्वर्ट थर्ड कॉलम. थर्ड रो चा कन्वर्ट थर्ड कॉलम. त्यानंतर आता हे जे झाले नंबर, हे 11, 12, 13 हे झाले. हे नंबर याच्यात लिहून टाकू वर. पहिले किती आहे -10, 4, -6. हे पहिली लाईन -10, 4, -6. पहिले येते -10, 4, -6. दुसरी लाईन आहे 14, -3, -2. 14, -3, -2, -2, -7, 4, -2, -7, 4. आता बघा सर्वात पहिली स्टेप आहे. आता आपल्या डिटर्मिनंटची हे सोडलेली ती काढून टाकू. फॉर्म्युला आहे प्लस मायनस प्लस. फर्स्ट नंबर घेतला प्लस, फर्स्ट नंबरचा एलिमेंट घेतला 1. फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून देतो. फर्स्ट नंबरचा रो सोडला तसं फर्स्ट नंबरचा कॉलम सोडला. 2, 3, 4, 1. तर इथं काय करायचं, 2 × 1 2 प्लस अँड मायनस, 3 × 4 12. सेकंड नंबर आहे मायनस, सेकंड नंबरचा एलिमेंट आहे 2. कोणता कॉलम सोर्स आला होता, सेकंड नंबरचा कॉलम सोर्स. -1 3 1 1, -1 × 1 -1 प्लस अँड मायनस आणि 3 × 1 3. थर्ड नंबरवर काय घेतला प्लस, थर्ड नंबरचा एलिमेंट 4. आता कोणता कॉलम सोडसाल, थर्ड नंबरचा कॉलम सोडसाल. -1 2 1 4, -1 × 4 -4 प्लस अँड मायनस आणि 2 × 1 2. आणि याचं उत्तर हे आहे. बस विषय क्लोज. काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. इथं चुकलोय तरी काही घेऊन द्या. हे झालं. आता याच्या अंदरचे, आता याच्या अंदरच्यासाठी आता एक वेळा मला पुन्हा मॅट्रिक्स लिहायला लागेल विद्यार्थी मित्रांनो. कारण कसं आहे की एक्सप्लेनेशन देण्यासाठी तर लिहावंच लागेल ना. चला लिहून देऊ. खाली लिहितो आता, वर जागा नाही तर खाली लिहितो. आता स्क्रोल डाऊन खाली घेऊ, नंतर मी पुसून काढेन. काय होता 1 -1 0 0 1 1 1 2 1. हा होता मॅट्रिक्स. इथं असते फर्स्ट रो, हा R1, हा R2, R3, C1 C2 C3. आता काय पाहिजे आपल्याला, 11 नंबरवर पाहिजे. 11 म्हणजे होते पहिला रो दुसरा कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो दिला सोडून आणि फर्स्ट कॉलम पण दिला सोडून. मग काय राहिलं 1 1 2 1. 1 × 1 1 म्हणजे सेम मायनस, 1 × 2 2. 1 × 1 1 म्हणजे सेम मायनस आणि 1 × 2 2. ये तो गड़बड़ हो गई. आंसर -10 बता रहा था और आ गया अपना आंसर 1 2 1 -2. चेक इट. विद्यार्थी मित्र चेक करू द्या मला आता कुठं गडबड झाली. उत्तर -1 यायला पाहिजे होतं. उत्तर किती आलं पाहिजे होतं, -1. एक मिनिट. हा विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे. चुकलं असं आपलं की आपण हाय मॅट्रिसेस घ्यायला पाहिजे ना, तर मी दुसराच घेतला होता पुस्तकावरचा. सॉरी फॉर दॅट. तुम्हाला थोडंसं काय म्हणतात त्याला, हे नाही आहेत आपली मॅट्रिसेस. मी दुसरं प्रॉब्लेम दुसरं लिहिलं होतं. म्हटलं असं कसं झालं, प्रॉब्लेम काय घेतलं होतं दुसरं लिहिलं होतं. तेच प्रॉब्लेम लिहायला लागेल ना. तर प्रॉब्लेम असा आपला 1 2 4 आहे.
-1 2 3 आहे आणि 1 4 1 आहे. आता बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम दिला सोडून, तर 2 × 1 2 आणि 4 3 3 × 4 12. 2 × 1 2 2 × 1 2 आणि 4 3 12. आता 2 मधून 12 गेले किती राहिले -10. आलं उत्तर. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम बघा. आता 12 साठी बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून दिला. मग काय राहिलं -1 3 1 1. -1 × 1 -1 आणि 3 × 1 3 म्हणजे -1 -3 -1 -3. बघा -1 -3 -4 आणि मायनस मायनस काय होते +4. उत्तर आलेलंच आहे आपल्यापाशी. चुकलंय तर चालते विद्यार्थी मित्रांनो, काहीच टेन्शन नका घेऊ. तुम्हाला जसं वाटेल तसं लिहा. आता बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून देऊ. मग काय राहिलं -1 2 1 4. -1 × 4 -4 मतलब सेम मायनस आणि 2 × 1 2. -1 × 4 -4 आणि 2 × 1 2. -4 -2 पाहिजे हा. -1 -4 एक मिनिट -2 -1 -2 -4 पाहिजे. -2 -4 -6. बघा डबल एक वेळा सांगून देतो मी ते. -1 × 4 -4 आणि 2 × 1 2. -4 -2 तर काय लिहिलं मी -2 -4 लिहिलं, तर ते चेंजेस करून टाकू. सारखंच आहे ते मागसमोर लिहिलं. पहिले -4 पाहिजे, नंतर -2 पाहिजे. -4 -2. त्यानंतर 21 सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता हे मला क्लीन करावं लागेल, एक वेळा लागेल. हे क्लीन करू. क्लीन क्लीन क्लीन. आता विद्यार्थी मित्रांनो, आता घेऊ आपण सेकंड रो फर्स्ट कॉलम. 21 आहे ना, पहिला रो नंतर कॉलम. हे द्या सोडून. मग राहिलं 2 4 4 1. बघा 2 × 1 2 म्हणजे साइन मायनस आणि 4 × 4 16. 2 -16 2 -16 2 -16 होते -14. मायनस मायनस +14. नंतर 22 सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो सेकंड कॉलम हा देऊ सोडून. मग काय राहणार 1 4 1 1. 1 × 1 1 मतलब सेम मायनस आणि 4 × 1 4. 1 -4 1 -4 1 -4 -3. त्यानंतर सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम बघा आता 1 2 1 4. 1 × 4 4 पर्सेंट मायनस 2 × 1 2. 4 -2 2 म्हणजे -2. त्यानंतर आलो थर्ड रो फर्स्ट कॉलम. थर्ड रो फर्स्ट कॉलम इथंच केला आता 2 4 2 3. 2 × 3 6 म्हणजे सेम मायनस 4 × 2 8. 6 -8 6 -8 -2. आता बघा थर्ड रो सेकंड कॉलम 1 4 -1 3. 1 × 3 3 मतलब सेम मायनस आणि 4 × -1 -4. मायनस मायनस होते +4. 3 + 4 7 पण -7. आता थर्ड रो थर्ड कॉलम 1 2 -1 2. 1 × 2 2 मतलब सेम मायनस आणि 2 × -1 -2. मायनस मायनस +2. 2 + 2 4. हे झालं तुमचं आन्सर. हे आता मी कट करून टाकतो आणि तुमचं फायनल आन्सर पण झालेलं आहे. सर्व निघालेले आहेत आणि तुमचं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेलं आहे. जर समजा तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर समजा तुम्ही नवीन असाल तर. जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा. ज्या विद्यार्थ्यांचा M1 विषय बॅकलॉग असेल पॉलिटेक्निक फर्स्ट इयर, त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. तसेच बघा मी तुम्हाला 2 प्रॉब्लेम होमवर्क देतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट विषय काढायचा असेल तर प्रयत्न करून पहा. प्रयत्न केसाल तर विषय नक्कीच निघेल. सर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 3 आणि प्रॉब्लेम नंबर 4 तुम्ही सॉल्व्ह करा आणि मला सांगा की काय याचे आन्सर आलेले आहे. तुम्ही कॅल्क्युलेटरवर ट्राय करा, एकदम चांगले आन्सर येऊन जाणार. कॅल्सीचा यूज करा. FX 991 ES प्लस 1 नंबर कॅल्शी आहे.
याचा नक्की यूज करा. धन्यवाद.